तर तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर ऋषा माझ्या घरी आला होता की आज आपल्याला पिंपळगावला म्हणे काम आहे म्हणे. तर गाडी म्हणे मी तुझ्या दारी ठेवलाय तर म्हणे आपली गाडी घेऊन येतो. गाडी येऊन हंडी पाहिल्यावर म्हटलं की आपल्याला हंडी भरायलाच जाणार. हंडी तर हंडी म्हणे या शेवटल्या घरात आपल्याला कलर बी मारणार आहे. कलरचं म्हटलं तिकडे पाहू म्हटलं, पण उचल हंडीन टाक म्हटलं गाडीवर. पण पल्सर गाडी असल्यावर म्हटलं आता पुऱ्या ताकदचं जाएंगे. मग मारला पैसे फाटेल आम्ही 360 टन. आणि आज तुम्हाला मोबाईलची आपल्या क्लिअरिटी थोडी अलग वाटत अशी. हा शूट आज मी काढला रेडमी 11 लाईट मध्ये, कारण की आपला जो मोबाईल आहे रेडमीचा. म्हटलं 14 एप्रिलच्या अगोदर म्हटलं आपल्याला मोबाईल घेणं आता. आणि पिंपळगावच्या पुऱ्या रस्त्याचं हे कामच चालू आहे. असं वाटते पुढे चालून तर हा चांगला मोठा हवेरोळ होते काय. तर ऋषाला म्हटलं सगळ्यात पहिले कुकडे चाल देऊ. तू ऋषा म्हणे चाल पहिले आपण हंडी घेऊ भरून. म्हणे अटी हंडी गिंडी भरून घेऊ म्हणे आपण म्हणे कलर आणायला जाऊ म्हणे. हंडी अटीच राहू देऊ. हंडी भरून घेतल्यावर मग निघलो आम्ही कलर आणण्यासाठी. मग मारला अडून आम्ही 360 टन. पण बाजाराच्या रोजी थोडी ना थोडी एडी गर्दी असते. म्हटलं एवढं तेवढं पिक्चरात दाखवता. पण पिंपळगाव मध्ये अंदरे आलो आम्ही अंकित दाच्या दुकानावर. आणि कलर तर अडी पुरे लागो तितके होते. आणि अडी दादानं काही कलरचे सॅम्पल बी दाखवून दिले. पण कलर बद्दल थोडंफार समजून बी सांगलं. शेवटल्या खोलायला कलर मारणं होता तर प्रायमर जामीन घेऊन घेतलं. कलर तर कलर ऋषा म्हणे आपल्याला मोटर बी घेणार. तर मोटर म्हटलं आता भाऊ पुढच्या वारिंग घेतो. इकडे बाहेर आल्यावर म्हणे की चला म्हणे आता एक गिल्लास म्हणे रस आणून घेऊ आता. म्हटलं तू न म्हटल्यावर तर म्हटलं प्यास लागेल आता. तर सगळ्यात पहिले लावले गाडी शावली मध्ये. येता की दादाला 2 गिल्लासाची ऑर्डर देऊन दिली. आणि या सीझन मध्ये उसाहारच भेटले म्हटलं सण हाणून घ्यायचा. चाल भाऊ म्हटलं आता घेऊ आपण हंडी भरून. हंडी भरून आणण्याबाबती म्हटलं वायसर हंडी चेक करून आणजो. पण म्हटलं हे बाटलीन हंडी म्हटलं कशीच काय जाईन गाडीवर. नेणं तर म्हटलं आपल्याला दोन्ही बी आहे. तर मागे पुढे काहीच नको भाऊ म्हटलं पुऱ्या ताकद न उचलून पुऱ्या ताकद न गाडीवर ठेवी आहे म्हटलं गाड्या तू बॉडी कर. आपल्या इन्स्टा फॅमिली मध्ये जुट्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करून घ्या. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.